टेम्परेचर खरंच खूप वाढलंय. आज 45 इज द रिपोर्टिंग जे माझ्याकडे आहे. आणि मई आपला महिना असा पण खूप अवघड असतो आणि यावर्षी सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली आहे. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की थोडा 11:30, 12चे 3 मध्ये प्लीज बाहेर जाणं अवॉइड करा. डिहायड्रेशन नाही होणार यामुळे खूप काळजी घ्या. खूप पाणी आणि स्पेशली ORS आणि जे हायड्रेशनचे आपले निंबू पाणी किंवा हे सगळं असतो तर हायड्रेटेड पण ठेवा. नगरपालिकेमध्ये आणि ग्रामपंचायतीमध्ये आता आम्ही इन्स्ट्रक्शन इश्यू करत आहोत उष्माघात कक्षांसाठी. PHCs आणि RH मध्ये ऑलरेडी उष्माघात कक्ष एस्टॅब्लिश करण्यात आले आहेत आणि PHC साठी पण इन्स्ट्रक्शन्स आम्ही आता आज देत आहोत. सोबतच आता माझी इनफॅक्ट जस्ट एक मीटिंग झाली जिथे मला डॉक्टर सांगत होते की भरपूर न्यू बेबीज जे आहेत त्यांचं ऑलमोस्ट 30% वेट लॉस होत आहे बिकॉज ते घरी जातात आणि खूप टेम्परेचर वाढत आहे तर वॉटर लॉस खूप जास्त आहे. तर त्यामुळे नवीन बेबीजनी खूप मोठी काळजी घ्यायची की दूध आईचं जे ते पित आहेत ते रेग्युलरली प्रत्येक 2 तासात त्यांना ते दूध पण पिलं पाहिजे आणि युरिनचं मॉनिटरिंग पण केलं पाहिजे की दिवसात कमीत कमी 8 ते 10 त्यांचं युरिन पास व्हायला पाहिजे. डेली त्यांचं वेट मॉनिटरिंग व्यवस्थित झालं पाहिजे. तर ज्या ज्या घरात छोटासा एक वेईंगचं मशीन नाहीये त्यांची रिक्वेस्ट आहे की तुम्ही स्वतःचा वेट केला आणि बाळाला घेऊन वेट केला, त्याचा मायनस केला की बाळाचं वेट आपल्याला कळेल. तर त्याचं पण रोजचा रोज वेट करत जा. एनिथिंग मोर दॅन 10% वेट लॉस इज ॲबनॉर्मल. तर तसं जर आहे तर हॉस्पिटलमध्ये जाऊन डेफिनेटली दाखवलं पाहिजे. आणि कधी पण जरा पण सिम्पटम्स आले डिहायड्रेशनचे तर पहिली गोष्ट जाऊन PHC, RH किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण येऊ शकता. आणि डिस्ट्रिक्टची पण एक डिझास्टर मॅनेजमेंटची हेल्पलाईन आहे, ती हेल्पलाईन पण आम्ही इथे फ्लॅश करतो. प्रत्येक तालुकाचे पण डिझास्टर मॅनेजमेंट हेल्पलाईनचे नंबर्स आहेत आणि डिस्ट्रिक्टचे पण नंबर आहे. आपल्याला कधी पण कोणता पण ऍक्सिडेंट दिसला किंवा कोणते दुसरे रिलेटिव्हसाठी किंवा कोणते दुसऱ्यांसाठी मदतची आवश्यकता आहे तर कृपया करून या नंबरवर आम्हाला त्वरित कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.